सातारा आणि जनता बँक सातारा यावर्षी 10 वर्षानंतर 35,000 सभासदांना लाभांश देणार ही माहिती काल बँकेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण, व्हाईस चेअरमन माधव सारडा आणि संचालक विनोद कुलकर्णी यांनी मला दिली आणि अतिशय मनस्वी आनंद झाला। त्याचं कारण असं आहे की 2011 साली या बँकेच्या निवडणुकीला जेव्हा मी पॅनेल प्रमुख म्हणून मी, बाळासाहेब जाजू, भास्करराव शारगर, बाळासाहेब गोसावी आणि रामभाऊ साठे आम्ही सामोरं गेला आणि एक सर्वसमावेशक असं पॅनेल त्यांना आम्ही सभासदांपुढे उभं केलं। सभासदांनी आम्ही दिलेल्या आश्वासनावर, आमच्या व्यक्तिमत्वावर, आमच्या जाहीरनाम्यावर, आमच्या वचनपूर्तीवर, या वचनपूर्तीनाम्यावर विश्वास ठेवला आणि बँकेची सत्ता आमच्या हातात दिली। 3 वर्ष अतिशय पारदर्शक असा कारभार या मंडळींनी, संचालकांनी केला। आम्ही कोणताही ढवळाढवळ, आम्ही कोणतेही त्याच्यात इंटरफिअरन्स आम्ही कधीही पॅनेल प्रमुखांनी केला नाही, परंतु सलग 3 वर्ष बिनविरोध चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडणं, बँकेचा कारभार एकमतानं करणं, बँकेचं कारभार काटकसरीनं करणं, भत्ता न घेणं, नवीन नोकर भरती न करणं आणि मोठ्या प्रमाणावर कर्जवसुली, थकबाकी वसूल करणं, यामुळंच सुमारे 5 कोटी रुपयाचा हा तोटा आत्तापर्यंतचा तो भरून निघाला आणि यावर्षी 52 लाख रुपये जनता बँकेला नफा झालेला आहे। आणि आता रिझर्व्ह बँकेला केलेल्या शिफारसीप्रमाणे रिझर्व्ह बँकेनं परवानगी दिली तर लाभांश नक्की देता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली। जनता बँक ही सातारकरांची आपुलकीची, जिव्हाळ्याची बँक आहे। या बँकेचं अस्तित्व राहिला पाहिजे असं तमाम सातारकरांना नेहमीच वाटत राहिलेलं आहे। आर्थिक संस्थांमध्ये मधल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण देशभर प्रचंड घोटाळे झालेले आहेत। साताऱ्यातही बऱ्याच आर्थिक संस्था डबघाईला आल्या, काही संपुष्टात आल्या, परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा उतरत्या कळेला लागून सुद्धा या बँकेचं या संचालकांनी अस्तित्व अबाधित ठेवलं, बँक नफ्यात आणली। त्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीनं, सर्व सातारकरांच्या वतीनं मी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचं अभिनंदन करतो आणि याही पुढं अतिशय दक्ष राहून, सावध राहून, काटकसरीचाच कारभार करून, पारदर्शक कारभार करून, नोकर भरती उगाच न करता सेवकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवा ग्राहकांना, सभासदांना उपलब्ध करून द्यावी आणि या बँकेला पूर्वीचा सुवर्णकाळ जो होता, जे गतवैभव होतं, ते पुन्हा प्राप्त करून द्यावं अशी अपेक्षा या बँकेच्या विद्यमान संचालकांकडून एक पॅनेल प्रमुख म्हणून मी व्यक्त करतो।